नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल हरीश शिंदे लातूरकर यामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आत्ताच काल निकाल लागलाय 7वी स्कॉलरशिपचा दमदार निकाल विद्यार्थ्यांचा लागलेला आहे. पुढल्या वर्षीसाठी आपल्याला तयारी करायची आहे 7वी स्कॉलरशिप प्लस एनएमएस साठी. विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल फॉलो करा, आपल्या चॅनलवरची सगळ्या विषयांचे व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच 7वी स्कॉलरशिप, 34 स्कॉलरशिप आणि एनएमएस साठी फायदा होईल. गेली 7 वर्षापासून विद्यार्थ्यांचा विश्वास आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. डेडिकेशन आपलं हे फक्त स्कॉलरशिपसाठी आहे, एनएमएस साठी आहे. गेली 7 आपलं सलग 7वं वर्ष आहे. आपण हे तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहोत. त्यामुळे जे विद्यार्थी नवीन असतील, 70% विद्यार्थी अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, जे व्हिडिओ बघतायत त्या, तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. ओके, कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा सुद्धा कमेंट करा. चालू करूया. आपला आजचा घटकाचं नाव आहे घातांक इंडायसेस. घातांक इंडायसेस आजचा घटक आहे, घातांक इंडायसेस. पहिल्या भागामध्ये लॉ ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम आपण समजून घेतलेले आहेत. ओके, या भागामध्ये आपण टाईप वाईज टाईप म्हणजे प्रकारानुसार प्रश्न बनवतो. टाईप नंबर फर्स्ट, पहिला टाईप समोर आहे तुमच्या. पहिल्या टाईपचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. एक एक प्रश्न मी समजून सांगणार आहे. ओके, कोणीही रेज हँड करू नका उत्तर सांगण्यासाठी, फक्त डाऊट्स आपण घेऊया. ओके, उत्तर तुम्हाला येतात असं मी समजतो. कारण काय होते, तुम्ही जर रेज हँड जर करायचं असेल तर मग लोअर हँड पण करायची जबाबदारी तुमची आहे लवकर, म्हणजे मला डाऊट्स कळतील. कारण प्रत्येक मुलाचा डाऊट्स क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके, जे विद्यार्थी युट्यूबला हा क्लास बघत असतील, जर तुम्हाला आमच्यासोबत झूमला जोडायचं असेल तर बेटा थंबनेलवर जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा. ओके, पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. पदावली दिलेली आहे घातांकित संख्यांची, कसं सोडवायचं स्टेप बाय स्टेप मी सांगतो. ओके, हा सर हा मनुश्री माईक म्यूट कर, मी आता सुरू केलं क्वेश्चन, थांब थोडं. हा, माईक म्यूट कर बेटा मनुश्री. हा, प्रश्नाला बोलू. हा, तर काय करायचं बघा. तर काय दिले, बारकाईने बघायचं मुलांनो. इथे 2 चा घन आहे, 2 चा क्यूब आहे, मल्टिप्लाय बाय 2 चा शून्य भागात आहे. इथे बेस सेम आहे. लक्ष द्या, मी व्यवस्थित सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. इथं पाया समान आहे, बेस सेम आहे. आणि या दोन घातांकित संख्येची मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे. पाया समान आहे, घातांकित संख्येचा गुणाकार आहे. काय करावं लागेल सांगा? घातांकाची बेरीज करावी लागेल, इंडायसिसची ऍडिशन करावं लागेल. ओके, डन. ओके, पहिली स्टेप आपण सॉल्व्ह करूया. बेस सेम आहे, त्या म्हणजे इंडायसिस त्यांची काय करायची, ऍडिशन करायची. 2 3 + 0 3. मी डायरेक्ट लिहितो, स्टेप वाढवत नाही मी, बरं का. ओके, पहिली स्टेप समजते. पुढं इन ब्रॅकेट इथे काय म्हणजे मल्टिप्लाय असतं 4:0. आता बघा, लॉ ऑफ इंडायसिस आपण शिकलो. जर एखादे नंबर आहे, त्या नंबरचा जर इंडायसिस 0 असेल, एखादी संख्या आहे, त्या संख्येचा घातांक 0 असेल, तर त्याची व्हॅल्यू काय असते रे, ऑलवेज 1 असते. हा लॉ ऑफ इंडायसिस आपण शिकलाय. आणि या लॉवर आपला पहिला टाईप चालू आहे. हा पहिला टाईप याच लॉवर आहे. खूप एक्झाम्पल पडतात आणि खूप सोपे असतात एक्झाम्पल या लॉवरचे. ओके, म्हणजे एखादी संख्या ज्याचा इंडायसिस 0 आहे, त्याचा घातांक जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, ऑलवेज 1 असते. 4:0, 4चा शून्य भागात काय असेल याची व्हॅल्यू 1 असणार आहे. ओके, म्हणून 1 लिहिलं. मायनस 3:0, 3चं शून्य भागात याची व्हॅल्यू पण काय असणार आहे, 1च असणार आहे. ओके, 1 लिहिलं. बघा पुढे सॉल्व्ह करूया. 2 चा क्यूब इंटू 1 - 1 0. आता 0ला कोणत्याही संख्येने मल्टिप्लाय केलं, 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं, आन्सर काय येतं मुलांनो, मोठा 0 येतोय का नाही, मोठा भला मोठा बाबा, आन्सर 0. ओके, गॉट इट, समजते मुलांनो? आले डाऊट्स विचारा. हा, आदित्य पायमोडे व्हिडिओ ऑन कर बेटा. हा, ईश्वरी विचार बेटा. सर तिथे 2 का नाही लिहिलं? इथं का? हम्म. हा, इथं बघ, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. हा जो बेस आहे, हा पाया आहे, तो समान आहे. पाया समान असेल तर घातांकाची, ह्या 3 आणि 0ची बेरीज झाली, 3 + 0 3. मग ह्या दोन्ही जागी एकच लिहिलं. कळतंय? हा, हा रुद्र पवार विचार बेटा. सर मला सेकंड स्टेप समजली ना. आपण जे बेरीज केली ना घातांकाची, ती समजली ना. हे तर पाया समान आहे. घातांकाचा पाया समान असेल, घातांकी संख्येची बेरीज करायची. हा नियम आहे. कोणता नियम? a⁻m इंटू a⁻n. पाया समान आहे, घातांकी संख्येची काय करायची, बेरीज करायची. a⁻m + n. या नियमानुसार काय केलं,
3 प्लस 0 3 लिहिलं. कळतंय रुद्र? हा हा अनिश, एक काम करा, तुम्हाला उत्तर टाकायचे असेल ना तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. ओके, मग चॅट बॉक्स ओपन करतो मी. राईट हँड झालता. एक मिनिट, तुम्ही उत्तर पाठवायचे ना, तुम्ही उत्तर चॅट बॉक्स मध्ये पाठवा, फक्त डाऊट्सला मात्र रिझाईन करा. डाऊट्स आपण घेतो. ओके, हा कल्याणी विचार बेटा. हा सर समजून सांगा बरं सर. आरुष, काय बोलतोयस का तू? आरुष भानेकर. हो सर. हा मोठ्याने बोल. समजून सांगा. ऐकू येत नाही तू काय बोलतोयस ते. हा कल्याणी फासे विचार बेटा. सर ते ब्रॅकेट मध्ये 4 - 3 आहे ना, तर तिथं 1 - 1 कसं आलं? झोपली होती का मी सांगताना? हे बघ ना, एखाद्या संख्येचा जर शून्य घात असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. झिरो इज टू 1 हा लॉ नुसार. कल्याणी सांगताना कुठं लक्ष होतं मी सांगताना? हे मी सगळं सांगत असतो सांगताना, तुम्ही डबल डबल विचारता. त्याच्यामुळे काय होतं, तुमचे प्रश्न कमी होतात. तुमचं लक्ष नसतं शिकवताना. इकडे बघता तिकडे बघता, मग पुन्हा विचारतो हे कसं आलं झोपेतून जागी होऊन. तसं करत जाऊ नका, परत परत सांगतोय मी. आणि सरांना पण तसं तुम्ही करताय, म्हणजे शिकवताना लक्ष देत नाही, नंतर विचारतो हे कसं आलं. आम्ही सांगणार नाही पुन्हा पुन्हा मग तसं केलं तर. खरंच डाऊट असेल तर सांगणं ठीक आहे ना, पण तुम्ही लक्ष जर देत नसाल आणि परत विचारत असाल तर अवघड आहे की. मग उलट तुमचं नुकसान आहे. म्हणजे आज जर 10 प्रश्न व्हायचे तर 5च प्रश्न होतील ना मग आज, तसं केलं तर. बरोबर का नाही कल्याणी? लक्ष द्यायचं शिकवताना पुढं. ओके, हा अर्णव गायकवाड. सर तिथं शून्याची पावर तिथे 3 लिहायला पाहिजे होतं ना, एकदम खालचा. तिथे शून्याची पावर 3 लिहायला पाहिजे होती. 2ची पावर 3 आहे म्हणल्यावर. इथं 2 बेस 2 आहे, इथं 0 आहे. बेस सेम आहे का? पाया समान आहे का? नाही. मग कसली येईल? ह्या घातांकित संख्ये ना शून्यला बोललं. शून्यला कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करा, आन्सर 0 असतं बेटा. कळतं अर्णव? हो सर. हा चला नेक्स्ट लिहून घेतलं सगळ्यांनी. आधी काय वेळेत लिहून घेतलं असेल. ओके, पुढे जाऊया. आता हा प्रश्न तुम्ही सोडवा. ओके, चॅट बॉक्स ओपन केलं, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकू शकता. पर्याय काही मी देणार नाही, मला डायरेक्ट उत्तर द्या. ओके चला, हा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी 3⁴ डिवाइड बाय 3:2, फक्त लॉ बदललाय थोडासा, सेम प्रश्न आहे. इंटू 5:0 - 3:0. समजदार को लगेच उत्तर आलं असेल, जे हुशार आहे त्याला लगेच उत्तर येतं, सोडवतच बसत नाही. ज्याला कळतं ना त्यांना उत्तर सांगते, काही सोडवत नाही. समजदार को इशारा काफी आहे. समजदार को इशारा काफी आहे, फक्त बघितलं पाहिजे कळतं उत्तर काय येते. आणि काहीच आपले सोडत बसतात स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप. आता मला स्टेप बाय स्टेप सांगावं लागतं कसं आलं, नाही तर मी कसं केलं म्हणतात नाही तर लगेच. हा 4 वाजता उत्तर द्या बेटा. हा हा या श्रुतिकाचं आलंय, स्वराचं आलंय. ओके बर. ओके स्वरा, ओके करेक्ट आहे स्वरा. पार्थ यू ऑल्सो करेक्ट. अर्णव यू ऑल्सो करेक्ट. ओके तुम्ही सुद्धा बरोबर आहे तुमचं. गगन शिंदे यू ऑल्सो करेक्ट. ओके गगन शिंदे चुकलं बेटा, गगन चुकलं बघ. ओके चैतन्य चव्हाण करेक्ट आहे बेटा. ओके हा आता उत्तराला रिझाईन नाही करायचं, उत्तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. डाऊट्स असतील तर विचारायचं फक्त. खूप सोपा प्रश्न आहे, सेम टू सेम आहे. फक्त काय केलं माहिती मुलांनो, मागच्या प्रश्न काय होतं रे, a⁻m इंटू a⁻n, म्हणजे घातांकित संख्येचा काय होता, गुणाकार होता. हा जे इंडायसिस, जो नंबर आहे इंडायसिस वाले त्याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. यावेळेस काय रे मुलांनो, यावेळेस काय आहे, घातांकित संख्येचा भागाकार आहे. काय घातांकित संख्येचा भागाकार आहे. आणि घातांकित संख्येचा भागाकार करताना घातांकित संख्ये ज्या संख्येचं डिवायडेशन करत असताना जर यम मोठा असेल एन पेक्षा, यम हा घातांक मोठा असेल एन पेक्षा, तर काय रूल होतो, तो रूल आहे त्याचा, रूल इथे लिहितो मी, a⁻m - n हा रूल आहे. ओके हा रूल आहे, लॉ ऑफ इंडायसेस नंबर 2 चा लॉ आहे. लॉ समजतंय? ओके त्या लॉ नुसार 3⁴ वजा 2 पाया समान आहे घातांकी संख्येची वजाबाकी. 4 मोठ्या मिनिटात वजा केलं. ओके कळतं इथपर्यंत? मान हलवा कळत असेल तर. आता ज्याला हुशार होते त्या मुलांना उत्तर सांगितलं त्यांनी. 5चा 0 मागच्या नियम सांगितलं मी परत सांगतो, a⁻0 इज इक्वल टू 1 राईट मुलांना. ओके 3चा 0 वजा 1. ओके बघा
3चा 4 वजा 2 4 मायनस 2 2 1 मायनस 1 0 0 मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर 0. इथंच तुम्हाला उत्तर येतं बघितल्या एवढं करायची गरजच नाहीये. हा आणि हे जिथं जिथं हा नियम लागू पडतो ना, जिथं जिथं हा नियम आहे तिथे डायरेक्ट उत्तर येऊ शकतं, पण तुमची प्रॅक्टिस पाहिजे. ओके, आता हा टाईप आहे ना, पहिला टाईप याच नियमावर आहे, ह्याच नियमावर आहे पहिला टाईप सगळा. ओके, चला चॅट बॉक्समध्ये बरेच जण अजून उत्तर पाठवलेत. ओके, आता बघ नेक्स्ट एक्झाम कडे हा लोअर हँड करा, फक्त डाऊट्स आपण घेऊया. हा डाऊट्स नाही त्यांची लोअर हँड करा. हा स्वराली पार्टे विचार बेटा. तर गुणाकार असला तर त्या दोघांचं घातांकांची बेरीज आणि यस, भागाकार असला वजाबाकी ना. बघा बाकी तू काही पहिल्या तासानंतर काय पाठ केलं नाहीस का, अभ्यास केला नाहीस का? आता मला विचार केलीस असं का तसं का, नियम बघ की पहिल्यांदा. हा समर्जित बेटा. हा तर मला चॅट बॉक्स ओपन होऊन झाले. अरे डायरेक्ट मेसेज येतो ना, मला येईल ना डायरेक्ट मेसेज पोस्टला. माझं सुद्धा ओपन नाही होत. तुमच्याकडून काही सेटिंग असेल, बरं ठीक आहे. तर माझं पण होत नाहीये. अरे ते तुमच्याकडून प्रॉब्लेम असेल, तुम्ही चेक करा बरं काय झाले ते. होईल बरं त्यांची होस्ट आणि को होस्टला तर मेसेज येतो, फक्त मलाच मेसेज येतो तुम्हाला डायरेक्ट, तुम्ही मलाच मेसेज पाठवू शकता. तुमच्या मित्राला वगैरे नाही काय करत नाही का, आपल्या शाळेतले मित्र चॅटिंग करत बसतं म्हणून ते चॅट बॉक्स बंद करत असतो मी. ओके, हा ओजस डाऊट आहे का? हा तर मला ना मेसेज टाकताच नाही आलं. बरं ठीक आहे बाबा, सांगा असंच सांगा, मी असं तोंडी विचारतो, मेसेज बंद करा, जाऊ द्या, कोणीही मेसेज टाकू नका. ओके, पूर्ण चॅट बॉक्स बंद, कुणालाच मेसेज टाकायचं नाही, सगळ्यांसाठी चॅट बॉक्स बंद केला. ओके, हा डाऊट आहे कोणाचा विचारा, डाऊट असेल तर रेज हँड करा, नसेल तर लोअर हँड करा. हा ओजस डाऊट आहे. आरोही. सर मला ना एक विचारायचं होतं की म्हणजे जर तिथे मल्टिप्लायचं साईन असेल क्वेश्चन मध्ये, तर मग जी आन्सरची सेकंड स्टेप असते त्याच्यामध्ये पण मल्टिप्लाय करायचं, आणि जर क्वेश्चन मध्ये डिवाइड असेल तरी पण जर मल्टिप्लाय. पाया समान असेल आणि त्यामध्ये गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करायची. ओके, आणि जर भागाकार असेल, पाया समान असेल, पाया कसा असला पाहिजे समान, तर घातांकाची काय करायची, वजाबाकी करायची. कळतंय आरोही? पहिल्या तासाला हा होती का मागच्या आठवड्यात मंगळवारी बुधवारी होती का नाही तू पहिल्या तासात? हा मग कसं हा विसरली? होती. हा डोक्यात हाणून घे एक दगड, विसरलीस तर. विचारलीस मला काय राव तुम्ही अभ्यास करत नाही, काय नाही, वर तोंड करून येता, हे बरोबर नाही बघा. अभ्यास केला पाहिजे शिकवलेल्या भागाचा. हा हा लोअर हँड करायचं. चला पुढे आपण पुढला प्रश्न. आता पुढल्या प्रश्नामध्ये याच पद्धतीचा आहे, थोडासा बदल आहे पुढल्या प्रश्नामध्ये. आता बघूया किती मुलं सोडवतात. सोपा देतो मी. हा चला, वेगळा नियम आहे थोडासा. टाईप नंबर 1 असेल बरं का. -1 वजा 1चा 7वा घात इंटू -1 वजा 1चा 5वा घात इंटू -1 वजा 1चा 3रा घात इंटू -1 वजा 1चा 2रा घात बरोबर किती? आता बघा रे मुलांनो, पाया समान आहे बघा, सगळीकडे पाया बेस -1 आहे, सगळीकडे पाया बेस -1 आहे. घातांकाची काय करायची सांगा मग आता? बेरीज. पाया समान आहे, सगळा मल्टिप्लाय आहे, मग इंडायसिसची काय होणार? ऍडिशन होणार. ऍडिशन. चला उत्तर सांगा पटापट. मानसी काकड. -1. -1. श्रुतिका. दर्शन. रुद्र. उत्तर सांगा पटापट. -1. ओके, Power of -1 seven. उत्तर आहे. ठीक आहे, -1चे उत्तर आहे, लोअर हँड करा. ओके, आपण चेक करूया. ज्याला आलं नाही, जिस बच्चों को नहीं आया उस बच्चों ने अपना डोला फाड़ के देखिए कैसा छुड़ा नहीं का. ओके, थोडीशी माझी हिंदी थोडी कमकुवत आहे. ओके, चला काय करायचं? पाया समान आहे म्हणून ह्या -1 सगळ्या -1 फक्त एकच -1 लिहिला. घातांकाची काय होणार आहे? इंडायसिसची काय होणार आहे? ऍडिशन होणार आहे. काय होणार आहे? ऍडिशन होणार आहे, बेरीज होणार आहे. ओके, बघा हे 7 + 5 + 3 + 2. ओके, गॉट इट? समजतंय का? ओके, हा पुढे बघा. -1 ला -1 ऍडिशन करा. 7 + 5 12, 12 + 3 15, 15 + 2 17, 17. ओके, 17. आता बघा -1चा 17वा घात, उत्तर येतं -1. सर -1 कसं काय आलं सर? इकडे बघा, जर ऋण संख्या असेल, निगेटिव्ह नंबर असेल, निगेटिव्ह नंबरचा जर इव्हन नंबर घात असेल,
किंवा समसंख्या असं म्हणूया त्याला. समघात असेल. सम म्हणजे काय रे? 2 4 6 6 8 10 2 4 6 8 असं जर इंडायसेस असेल तर त्याचं आन्सर काय असतं? पॉझिटिव्ह असतं. काय असतं? पॉझिटिव्ह असतं. निगेटिव्ह नंबरचं. हा, हे लक्षात ठेवा. आणि जर निगेटिव्ह नंबर आहे त्याचा इंडायसेस त्याचा घात जर ऑड नंबर असेल, विषम संख्या असेल, तर त्याचं उत्तर काय असतं? निगेटिव्ह असतं. काय असतं? निगेटिव्ह असतं. उदाहरणार्थ -1चा पहिला घात -1च असतो. -1चा दुसरा घात काय असतो? -1चा दुसरा घात म्हणजे काय असतं रे? -1 गुणिले -1 म्हणजे काय असतं? वजा वजा प्लस होतं. म्हणजे काय असतं बेटा? -1चा दुसरा घात, सॉरी, वजा गुणिले वजा अधिक 1 असतं. कळलं का? जर एखाद्या ऋण संख्येचा घातांक विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर ऋण असतं. जर ऋण संख्येचा घातांक समसंख्या असेल तर त्याचं उत्तर धन असतं. इथं -1 हा निगेटिव्ह नंबर आहे. 17 ऑड नंबर आहे. 17 ऑड नंबरचा इंडायसिस आहे म्हणून त्याचे आन्सर हे निगेटिव्ह येणार आहे, -1 येणार आहे. ओके, समजते मुलांनो? मान हलवा कळत असेल तर. हा, कल्याणी डाऊट विचार बेटा. हा, लिहून घ्या रे. हा, ओजस. हा, तर मग आता -1 चा इंडेक्स 17 आहे, म्हणजे घातांक 17 आहे. ऑड नंबर आहे. मग हा, हा, पण मग -1 कसं आलं ते कळतच नाही. -1 कसं आलं कळत नाही. इकडे बघ, हा बेस -1 आहे, -1 आहे, -1 आहे, -1 आहे. ओके, ह्या सगळ्या -1 जागी x -1 घेतला. ओके, मग ह्याचे इंडायसेस वेगवेगळे आहेत सगळ्यांचे. ओके, आणि सगळ्यामध्ये मल्टिप्लाय आहे का? इंडायसेसची ऍडिशन झाली. ओके, 7 + 5 + 3 + 2 70 आलं. -1चा 17 घात. आता बघ ना, 1 × 1 × 1 किती मल्टिप्लाय कर? 1च येणार ना. फक्त ते पॉझिटिव्ह 1 येणार का निगेटिव्ह 1 येणार एवढा प्रश्न आहे. बरोबर का नाही? ओके, जर ह्याचा इंडायसेस जर इव्हन नंबर असेल तर पॉझिटिव्ह येणार. इथं बघ, -1चा स्क्वेअर आहे, पॉझिटिव्ह 1 आलाय का? इंडायसेस जर निगेटिव्ह असेल, ऑड असेल तर निगेटिव्ह येणार आहे. -1चा 1 घेतला ऑड नंबर तर -1 येतं. त्या पद्धतीनं -1चा 17 घात असेल तर उत्तर -1 येतंय. कळलं का? ओके, समजलं सगळ्यांना? मानव कळलं असेल तर सगळ्यांना. त्याच्या नेक्स्ट प्रश्नाकडे देऊ तुम्हाला सोडवायला. सेम टू सेम देऊ का तुम्हाला? सेम टू सेम सोडवता का तुम्ही? सर सोडवतो. ओके, सोडवा तुम्ही. आता हे लिहिलं. चला, सेम टू सेम घ्या. सेम टू सेम म्हणलं, शेण नाही म्हणलं. शेण खायचं नसते, नाही तर शेण खाचाल. ओके, चला पुढला प्रश्न थोडासा बदल आहे, ते तुमच्यासाठी आहे, तुम्ही सोडवण्यासाठी. मी तुमचा सराव व्हावा म्हणून हा घेते बरं का. या प्रकारचं मुद्दाम घेतले. मला 19 स्वाध्याय घेऊन 2 दिवसात टॉपिक संपवता आला असता, पण मी नाही घेत. का? कारण 19 स्वाध्याय जरी शिकवला तरी तो त्या टॉपिकला परफेक्शन तुम्हाला येत नाही. तर तुमच्यावर सराव घेऊन घ्यावा लागतो. हा अवघड टॉपिक आहे. तुम्हाला जर शाळेत जरी शिकवला तर तुम्हाला स्कॉलरशिपचं समजत नाही, मला माहित आहे. त्यामुळे तुमचा सराव घेतो मी. लागू द्या, 4-5 दिवस लागतील या टॉपिकला, लागू द्या. कारण हा टॉपिक फक्त 7वी स्कॉलरशिपचा मर्यादित नाही, तुमच्या सायन्सच्या कॅल्क्युलेशनला लागतो, इतर कॅल्क्युलेशनला टॉपिक लागतो. 11वी-12वीला तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 11वी-12वीचं फिजिक्सचे कॅल्क्युलेशन आहे, मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन सगळे ह्याच्यावर होतात. इंडायसेसवर होतात सगळे कॅल्क्युलेशन. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे भविष्यासाठी. चला, हर्षद शिंदे, हा उत्तर सांगा पटापट. सर 1 अधिक एक. पार्थ मालपे. -1 सर. पार्थ इंग्लिश मीडियम, काही प्रॉब्लेम नाही ना? समजता सगळं क्लास व्यवस्थित? यस सर. ओके. अर्णव गायकवाड. सर -1. -1 बघा, एकाचं पॉझिटिव्ह 1 आलं, एकाचं निगेटिव्ह 1 आलं. सारा गलंडे. पॉझिटिव्ह 1. सई पिंगट. +1. ओके, काही जणांचं पॉझिटिव्ह 1 आहे, काही जणांचं निगेटिव्ह 1 आहे. आता बघूया आपण. सगळ्यांनी लोअर हँड करा. पॉझिटिव्ह 1 किंवा निगेटिव्ह 1 पैकी उत्तर आहे कोणतं आहे मला माहित नाही, मी सोडून दाखवतो. ओके, सगळ्यांनी मी लोअर हँड करा. सांगू? फक्त डाऊट्स असताना रिझल्ट करायचं होता. हा, लोअर हँड करा. आता बघ कसं सोडवायचं. तर बेस कसा आहे +1. रे? सेम आहे. पाया कसा आहे? समान आहे. उत्तराचे लोअर हँड करा. पार्थ, स्वरा, कल्याणी आणि मनस्त्री. ओके, पाया कसा आहे? समान आहे. पाया समान असेल तर ह्या सगळ्या -1 ऐवजी एकच -1 घ्यायचा आणि घातांकाची इंडायसिसची काय करायची? ऍडिशन करायची. 8 + 5 + 3.
काय ते ऍडिशन? -1 ला -1, 8 + 5 13, 13 + 3 16. आता बघा इंडायसिस काय आलं रे? इव्हन नंबर आले का ऑड नंबर आलाय? इव्हन आहे का ऑड आहे? सम आहे का विषम आहे? घातांक सम आहे का विषम आहे? इवन इव्हन आहे, सम इवन आहे. जर निगेटिव्ह नंबरचा इंडायसेस इव्हन नंबर असेल, जर ऋण संख्येचा घातांक समसंख्या असेल, तर त्या संख्येचं उत्तर काय असतं? पॉझिटिव्ह असतं, +1. ओके, कारण -1 ला जर 60 टाइम्स मल्टिप्लाय केलं, -1 तर +1 येतं आन्सर. कळते कल्याणी? डाऊट विचार बेटा. चला, नाही. ओके, लक्ष कल्याणी शिकवताना इकडे देत जा. कुठे बघतेस की घरात? ओके अर्णव. हा सर पण तुम्ही मागच्या क्वेश्चनला हा सेम क्वेश्चन होता, फक्त तिथं त्याला घात 17 होता, तर तुम्ही -1 दिलतं. हो, 17 ही विषम संख्या आहे. विषम असेल तर -1 आणि 16 ही समसंख्या आहे. सम असेल तर +1. कळलं का अर्णव? तर ते हो सर. पॉझिटिव्ह आणि असं ते आलं सर. त्यासाठी तुला एक एक्झाम्पल पण घेऊन दाखवलं होतो मी. इथे बघ, हे एक ही विषम संख्या आहे, -1. दोन्ही समसंख्या आहे, -1 गुणिले -1 काय येते? +1 येते. टॉपिक नंबर 2, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर. 7वीचा रेग्युलरचा मॅथमॅटिक्सचा दुसरा टॉपिक बघा. प्रॅक्टिस सेट 8 का 9, प्रॅक्टिस सेट 9. त्यावर लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन आहेत बघा, त्याच्यामध्ये आहेत का? हो त्यानुसार सर, झालंय शिकवून आमचं. झाले का? मला काय पाहिजे तुला झाले ते शिकून? ओके, मी आजच शिकवायला सुरू केले. नक्ष पाटील, परत व्हिडिओ बंद आहे बघा. नक्ष पाटील अंमळनेर. चला नेक्स्ट, पुढला एग्जाम्पल. ओके, खूप सोपं एग्जाम्पल है. होशियार बच्चों को डायरेक्ट आंसर आता है. जो बच्चे होशियार है ना, वो डायरेक्ट आंसर बताते हैं इस क्वेश्चन का. सर असला कसला प्रश्न हो? निश्चित चिन्ह हे कंस येत. आता तुम्ही म्हणता डायरेक्ट आन्सर सांगता हुशार मुलं. हो, हुशार मुलं या प्रश्नाचा डायरेक्ट आन्सर सांगतात. 16चा स्क्वेअर, गोल ब्रॅकेट क्लोज. ओके, त्यानंतर -5 महिरूपी कंस क्लोज. त्यानंतर त्याचा घातांक 0, स्क्वेअर क्लोज, स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज, आणि त्याचा घातांक 15. त्याचा घातांक 15 बरोबर x. देन तर x बरोबर किती? होशियार बच्चों को डायरेक्ट आंसर आता है. हा 1. हा बरं, विचारूया रेजांकले वैद्य गायकवाड. 1. शरयू 1. स्वरा 1. हा, पौर्णिमा खाडे 1. ज्यांचं एक उत्तर आहे त्यांचं करेक्ट आहे. हा, बस गपची मी सांगतो आता. आता बघा मुलांना पण एक नियम शिकले, लॉ ऑफ इंडायसिस आपण शिकलोय. समजा ए ही नंबर आहे, ए ही संख्या आहे, त्याचा यमवा घात आहे आणि त्या कंसाचा यनवा घात आहे. हा, एकच संख्या आहे, तर काय होतं रे? घातांकित संख्येचं मल्टिप्लिकेशन होतं, घातांकाचा गुणाकार होतो. समजते? इंडायसिसचं काय होतं? मल्टिप्लाय होतं. म्हणजे काय आहे हा नियम? काय आहे? A⁻m×n हा रूल आहे. ओके, डन. रूल समजतो सगळ्यांना? ओके, इथे कंस दिलेत, कंसाला घाबरू नका, फक्त याचं गुणाकार करायचंय. 16 ला 16 ठेवा. ओके, गुणाकार करा. 2 गुणिले -5 गुणिले 0 गुणिले 15. सर एवढा मोठा गुणाकार कसा करायचा? खूप सोपा गुणाकार आहे. आता इकडे बघा गुणाकार कसा करायचा. 15 गुणिले 0 0 0 0 गुणिले -5 0 2 0 गुणाकार काय आला? 0. मोठा, 0 एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोवा, है का नाही? गुणाकार आला. 16चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. कारण 0ला कोणत्याही संख्येला उत्तर 0 येतं, बरोबर x. आता बघा 16, आता अजून एक उदाहरण आपण बघितलं, A⁻0 इज इक्वल टू 1. तर 16चा 0वा घात उत्तर काय असलं पाहिजे? 1 असलं पाहिजे. 16चा 0 म्हणजे 1 बरोबर x. ची व्हॅल्यू काय आली? 1 आली. एवढं सोपं आहे. बघितलं उत्तर आलं पाहिजे. बघितलं काहीच लिहायचं नाही.
एवढ्या स्टेप पण लिहावं लागत नाही. हा, हे महिरूपी कंस म्हणतो तुला. हा, झिरो वापरताय म्हणजे मधल्या संख्येचा वन धरायचा आणि वनचा 15वा घात म्हणजे वनच. तसं नाही, हे सगळं झिरो होतंय. हा, चालतंय. हा, डाऊट आहे ह्याच्यामध्ये? कोणाचा डाऊट आहे ह्याच्यामध्ये? किसी का डाऊट है? लिहून घ्या. हा, आरोही विचार बेटा. टाइप 2 आहे ना सर ते. थांब थांब आरुष, थोडं थांब, आरोहीला बोलू दे, मग तू बोल. हा, आरोही बोल. सर ते 2 इंटू कसं काय केलं म्हणजे -5 त्याच्या पुढचं समजलं पण 2 इंटू. हे बघ बेटा, घातांकाचा नियम आहे. तू आधी पहिला भाग व्यवस्थित बघ. तो बघितला नाहीस त्यावेळेस, काय होतेस का नाही मला माहित नाही. जर घातांकित संख्याला ब्रॅकेटच्या बाहेर असतील तर त्यांचा गुणाकार होतो. काय होतो? त्यांचा गुणाकार होतो. ओके, म्हणजे एचा घात यम असेल, कंसाचा घात n असेल तर ह्या घातांकाचा गुणाकार होतो. त्या नियमानुसार हे 2 इथं, हे -5 गुणिले इथं, हे 0 इथं, हे 15 इथं. कळतंय आरोही? हो सर. हा, मग या सगळ्यांचा गुणाकार केला, ह्याच्यामध्ये 0 आहे. हे 0 काय करतं? सगळ्यांना 0 करतं. ठीक आहे, हा शून्याची संगत करायचं नाही. शून्याची संगत केलं 0 बरोबर 0 आणून करतो सगळ्याला. आरुष बोल बेटा, आरुष. हे सर अजून किती सारे प्रॉब्लेम आहे सर, असे म्हणजे फॉर्म्युले. फॉर्म्युले शिकवले ना मागच्या तासाला आपण आरुष. माझं मागच्या तासाला शिकवलं तुम्ही सर फॉर्म्युले. हा, किती सारे आहे? 11 होते का रे? 11 आहेत, 11. हा आहेत. मागच्या तासाला शिकवलेत. वहीत बघ, मागचा तास मी घेतलेला. मी मागच्या 5-6 दिवसात क्लास घेतला होता, 86 तास चालू असल्यामुळं. ओके, मागच्या तासात बघ होतं व्यवस्थित आरुष. फॉर्म्युले पाठ असतील तर हे येते, हे येत नाही. ओके आरुष. सर टाइप 2 आहे ना? काय स्वरा? टाइप 2 आहे ना? नाही, टाईप 1च चालू आहे. चला, आज टाईप 1च होतं काही वाटत मला. 5-6 दिवस लागतात बरं का. मी सांगितलं हा काय तुम्हाला व्यवस्थित टॉपिक घेतो मी. इतका तुम्हाला परफेक्ट कोणी शिकवणार नाही. मी ना स्कॉलरशिपला शिकवत नाही बस. तुम्ही सोडवत चालते, स्वाध्याय तुम्ही सोडवत चाल. तुम्ही एवढं परफेक्ट बनवायचं तुम्हाला. ओके, चला आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. व्हेरी व्हेरी इझी. हे एक्झाम्पल खूप तलाठी भरती, शिक्षक भरती, MPSC, पोलीस भरती, स्कॉलरशिप सगळीकडे पडलेले एक्झाम्पल आहे. सगळीकडे असला प्रकार विचारलेला आहे. सगळ्या परीक्षेला हा प्रश्न प्रकार असतो. खूप फेवरेट आहे. त्या परीक्षेला पेपर सेंटरवरती हा प्रश्न खूप टाकावा याची खूप इच्छा असते, हा प्रश्न टाकण्याची. आणि याचं उत्तर पण तोंडी येत आहे. टाईप 1च आहे. बरोबर के. तर देन के इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तोंडी उत्तर येते, तोंडी. हा हा हा, थोडं चुकलं. हा, ओम गाडगे. 3. थोडं चुकलं बघ. हा, एक मिनिट. आयुष निंबुरे. 1/3. 1/3 करेक्ट. ओके, हा 1/3 ज्याचा आन्सर आहे त्याचं राईट आन्सर आहे बघा. सर मग मी पण 1/3च सांगितलं. तुझं 3च ऐकू आलं मला. किती ऐकू आलं तुम्हाला? 3 ऐकू आलं की 1/3 ऐकू आलं? सांगा बरं. 3. 3च ऐकू आलं आम्हाला. हा, सर. बरं ठीक आहे, काय हरकत आहे. तुझं बरोबर आहे ना, अभिनंदन तुझं. ओके, ठीक आहे. लोअर हँड करा मग आता. 1/3 उत्तर आहे तर कसं करायचं बघा. आता नियम तोच आहे. a⁻0 इज इक्वल टू 1. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते? 1 असते. 3चा 0वा घात 1, 4चा 0वा घात 1, 5चा 0वा घात 1 भागिले 3चा 0वा घात 1, 4चा 0वा घात 1, 5चा 0वा घात 1 बरोबर के. केला के. 1 गुणिले 1 गुणिले 1 1. 1 अधिक 1 अधिक 1 1 प्लस 1 प्लस 1 3. 1/3 बरोबर के. माझं उत्तर आलं. तुमचं आलं का? ओके. हा, डाऊट असेल त्याने रेज हँड करा, मित्रांनी लोअर हँड करा. डाऊट्स असणारे लोअर हँड करा. हा, रुद्र डाऊट विचारा बेटा. सर 1/3च्या जागी 0.33 असले तरी उत्तर देऊ शकतात ना? हा, पर्यायामध्ये पाहिजे फक्त. किंवा असं असू शकतं, किंवा याला असं लिहू शकतो 1/3. 3चा घातांक काय काहीच नाही म्हणजे काय असतो रे?
3चा इंडायसेस काहीच नाही म्हणजे काय असतो रे? 1 असतो. ओके, 1 असतो. मग आपण अजून एक नियम बघितला, ए रिस टू एम इज इक्वल टू ए रिस टू मायनस एम. बघितलंय का? हा नियम आठवतोय का? त्या नियमानुसार आपण याला असं लिहू शकतो, 3चा वजा 1 घात लिहू शकतो का? ओके, 3चा वजा 1 घात म्हणजे काय असतो? संपूर्ण 0.3 असतो दशांश अपूर्णांकामध्ये. कळलं का मुलांना? हा, हिमांशू विचार बेटा, हिमांशू चौधरी. कळलं हिमांशू? ओके. हो सर, हे आन्सरचं होतं. हा, स्वराली विचार. हा, सर इंटरनेटचा जो थोडा प्रॉब्लेम झाला पुन्हा एकदा सांगता का? अगं आता एवढा प्रश्न पुन्हा एकदा सांगायचं, बरं सांगतो तरी पण बाबा. शॉर्ट मध्ये सांगा सर. शॉर्टमध्ये सांगतो आता तुला सांगणं तर भागच आहे मला तुला, आहे का नाही? हे बघ, 3चा 0 घात 1, 4चा 0 घात, कोणत्याही संख्येचा जर 0 घात असेल तर उत्तर 1 असतं. बरोबर स्वराली? ओके. 4चा 0 घात 1, 5चा 0 घात 1, 3चा 0 घात 1 1 1. एवढं कळलंय का? हो. यांचा गुणाकार 1, यांची बेरीज 3, 1/3 बरोबर के. हा, समजलं. आणि तिकडं काय लिहिलंय सर? हा, म्हणजे काय वाच बरं, काही कळतं का? हा नियम तुला शिकवलेला आठवतोय का तुला? घातांकाचा जर एखादी संख्या घातांकित संख्या छेदामध्ये असेल, तिला अंशात न्यायचं असेल तर घात काय होतो? वजा होतो. हा, त्या नियमानुसार 1/3, 3चा काहीच घात नाही म्हणजे 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 असतो. हा. 1 वर घेतला अंशात तर 3चा वजा 1 असतो. 3चा वजा 1 घात म्हणजे 1 अंकानंतर दशांश 0.3. ओके. हा, सुरभी. सर मी एक प्रश्न ग्रुपला पाठवलाय तो सांगा ना. थांबा आता बेस चालू आहे. पहिल्यांदा सांगतो मी, तो पण प्रश्न सांगतो तुझ्या ग्रुपला पाठवलेला. आता आपण बेसिक चालू केलं, बेसिक पासून. आज पहिलाच दिवस आहे ना आपला, पहिलाच प्रकार संपला नाही आता. हा, एकदम बेसिक बेसिक होऊ द्या ना. सुट्टीनं ग्रुपला प्रश्न पाठवले, एकदम हाय लेवलचे पाठवतो, एकदम बेस करून जाऊ ना आपण क्रमानं. ओके सुरभी. हा, चला आता तुम्ही सोडवता का? सोडवता? बर. शेम टू शेम देतो तुम्हाला, तुम्ही सोडवा. हा, उत्तर मात्र शेम नाही बरं का, उत्तर वेगळं आहे. उत्तर शेम सांगताल. त्याला आले उत्तर, येतातच उत्तर, सोपंच आहे. बघा, आणि हा प्रकार परीक्षेला खूप आवडतो बघा. परीक्षेत तलाठी भरती, पोलीस भरती, क्लर्क, एमपीएससी, युपीएससी सगळीकडे हा प्रकार विचारतात. आणि हाच प्रश्न असतो, हेच सेम प्रश्न असतो. हा, अंजली पिंपरकर, वैष्णवी गमरे, 3 सर. प्रणाली गावित, सर 3. 3. हा, ज्यांचं उत्तर 3 लोअर हँड करा. ज्यांचं उत्तर 3 लोअर हँड करा. 3 उत्तर करेक्ट आहे. कसं मुलांनो, इकडे लक्ष द्या. 2चा 0 घात 1, 3चा 0 घात 1, 5चा 0 घात 1 भागिले 2चा 0 घात 1, 3चा 0 घात 1, 5चा 0 घात 1, यांची बेरीज 3, यांचा गुणाकार 1 बरोबर के, 3 बरोबर के. समजते का मुलांनो? हा, आरुष समजलं का? आरुष समजतं नाही व्यवस्थित? सर. हा, ओके. टाईप नंबर 2 किती वाजले रे? नाही, आता ह्याची उद्या 9 मिनिटं का? टाईप नंबर 2 घ्यायचं का? उद्या घेऊ टाईप नंबर 2. किती टाईप्स आहेत त्याच्यामध्ये? 4, 5, 6 टाईप आहेत. 6 टाईप नंतर तुमचे 9 स्वाध्याय, म्हणजे लावू द्या 6-7 दिवस लावू द्या, काही हरकत नाही. दिवाळी सुट्टी नाही, मी परत सांगतो, 4 दिवस फक्त दिवाळीची सुट्टी असणार आहे. दिवाळी सुट्टीत पण सुट्टी नाही, येण्याची परीक्षा जवळ आलेली असते, कारण डिसेंबरला येण्याची परीक्षा असते. आणि दिवाळी सुट्टी सगळं संपवायचं, काहीच ठेवायचं नाही दिवाळीचं गणित, बरं का. आणि स्कॉलरशिप मुलं दिवाळी सुट्टीत मी दररोज घेणार आहे, म्हणजे इतर जरी सर आपले सुट्टीला गेले असतील तर मी दररोज घेणार आहे. 4 दिवस, 4 ते 5, एक आठवडा देतले, सुट्टी असणार आहे.
दिवाळी सुट्टीत पण मी क्लास घेणार आहे. त्यामुळे दिवाळी सुट्टी कुठं मामाच्या गावाला गेला गेला तिथून क्लास करायचा, वही घेऊन सोबत जायचं हा. कारण गणिताला जास्त वेळ लागतो, गणिताला वेळ जास्त लागतो. जर मी तुमचे 7 दिवस जर घातांक घेत असेल, मग इथं कडे किती दिवस लागतील, मला वेळ लागतो. ओके, मला ते व्यवस्थित घ्यायचं म्हणल्यावर. ओके, त्यामुळे वेळ लागणारे सुट्ट्या नाहीत. तुम्ही बघितलं 7वी स्कॉलरशिपला 15 जून पासून 2 दिवस सुट्टी मिळाली. रेल्वे मला 3 किंवा 4 दिवस सुट्टी मिळाली असेल. दररोज किमान 1 तास असतोच आपला. ओके, समजा कांबळे सर बी उद्या सुट्टी, मी तर आहेच, आहे नाही. शक्यतो आम्ही सुट्टी देत नाही. का देत नाही? कारण सिलेबस कव्हर व्हावा लागतो, व्यवस्थित घ्यावा लागतो, तेव्हा व्यवस्थित निकाल येतो. तुम्ही बघा ग्रुपला आमचे निकाल गेल्या वर्षी पण चांगले लागले, 7वीचे 8वीचे पण चांगले लागले होते, 7वीचे पण आमचे निकाल चांगले लागले. हा प्रणाली विचार बेटा. सर मराठी आणि इंग्रजीचे तास कधीपासून होतील? इंग्रजी सर मंगळवारी येतो म्हणजे, मागच्या मंगळवारी येतो म्हणजे, पण सायन्स आपण त्यांना थांबवलं, पुढच्या मंगळवारी येतो म्हणजे. मराठी सर थोडं BLOचं काम झाल्याशिवाय नाही अजून ऑगस्टमध्ये कदाचित. मराठी इंग्रजी काय नसते, ती 1 महिन्यात होत आहे. आपण फक्त व्याकरणाचा भाग घेतो मराठी इंग्रजी, शब्दसंपत्ती तुम्ही करायचं ते. ओके, हा ते व्याकरण शिकवतो मराठी इंग्लिश मधलं. आणि गणिताला वेळ जास्त लागतो. बुद्धिमत्ता डबल होणार आहे बरं का. बुद्धिमत्ता कसं सरांचं एकदा बुद्धिमत्ता शिकून झालं ना, सर परत बुद्धिमत्ता शिकवणार आहेत, क्वेश्चन पेपर सोडून घेणार युनिव्हर्सिटी वगैरे. असं नाहीये की 7वी स्कॉलरशिपचं बुद्धिमत्ता सर शिकवते, युनिव्हर्सिटी मला शिकवत नाही, असं नाही. तुमच्या युनिव्हर्सिटी स्पेशल अजून एकदा होतं, कारण बुद्धिमत्ता 3 महिने अख्खं सर संपतो बुद्धिमत्तेचं 3 महिन्यात, सलग 3 महिन्यात. परत 3 महिने असतात ना आपल्याला, परत रिव्हिजन होतं युनिव्हर्सिटी, खास युनिव्हर्सिटी मला रिव्हिजन घ्यायचं आहे. आणि डिसेंबर संपली की परत मग स्कॉलरशिप परत चालू. ठीक आहे, काळजी करू नका युनिव्हर्सिटी विद्यार्थी. नाही सर 7वी स्कॉलरशिप शिकवत आहेत, आमच्या युनिव्हर्सिटी शिकवत नाही, असं नाही. हे संपलं का नाही तुमचं चालू होतं लगेच. ओके, म्हणजे डबल होणार आहे. गेल्या वर्षी आपल्या क्लास फक्त 1 तासच यायचा, 1 तासात गणित बुद्धिमत्ता सगळंच कव्हर करायचो मग. आता 2-2 तास उलट चालू आहे. हा मनस्त्री बेटा. सर मला एक विचारायचं आहे. आधी मनस्त्रीचं विचारणं होऊ दे की बेटा. सर पंढरीनाथ राणेंचं म्हणजे ते संपूर्ण गणित मधलं घेताय का